बायको मारती रे बाबा, चला पळा पळा पळा. गावात आलोय आणि भाऊ मला मोडला घ्यायला आले तर झालं बाबा. हाईट आलेली आहे आणि तुम्हाला याचं स्ट्रक्चर आहे ना थोडक्यात समजून सांगतो. आता इकडे बघा वर्षाचा फोन आलाय, नगदी भांडणं लावली आता प्राचीन. अचानक बांधकामाचं पुढच्या टप्प्याचं काम आहे त्यामुळं अचानक निघालो, एकटाच निघालो. तर आता लातूरला गेल्यानंतर आहे ना पुढील आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. आता घरी वर्षा श्री शांभवी इथंच आहे, त्यांना काही घेऊन जाऊ शकत नाही, एवढं मग धावपळीमध्ये जाऊन येणं शक्य नाही, शाळा पण आहे. तर चला आता उद्या सकाळी आपलं बांधकाम कुठंपर्यंत आले ते बघूया. चला तर बघा, जाता रस्त्यात सासरवाडी लागते आणि वर्षाला कल्पनाही नाही. तर मी उतरतोय आता सासरवाडीला. इकडं बघू शकता पाऊस थोडंफार पडले, पेरणी वगैरे काही भागात झाले, काही नाही. छोटी छोटी पिकं आपल्याला इथं दिसत असतील. आणि आता इथं मी सासरवाडीला उठतोय, फ्रेश होऊन पुढे आपल्याला जायचं आहे. तर आलो इथं डोंगराळ्याला जातात बांधकामाचा पुढचा टप्पा म्हणजे बेड वगैरे करायचं आहे, त्यासाठी आलो. अचानक वर्षा काय आली नाही आणि पप्पांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. तर जात जात येताना येणार होतं ॲक्च्युली, पण आता जात जात रस्त्यातच असल्यामुळे इथंच मग फ्रेश वगैरे झालो. पप्पांची सगळ्यांची भेट झाली, पोरं पण भेटली आहे, पण शाळेची धावपळ चालू आहे त्यांची. आणि आई पण आहे तर आता पडद्याचं ऍक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालंय, अजून एक आहे ते नंतर आहे. तर तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे, काही अडचण नाही, व्यवस्थित आहे. बरेच जण फॉलो करतात तुम्हाला, इथून जाताना वगैरे घर वगैरे बघते तर, आणि मग त्याचं पप्पा दिसले आम्हाला, आई दिसली वगैरे, तुम्ही खूप प्रेम देतात आणि जातात म्हणलं थोडस सगळ्यांचं शूट घ्यावं. आणि बघा पोरं निघाल्यात आता शाळेला आणि बघा ताईंचा स्वयंपाक चालू आहे इकडं. तर निघतोय मी आता लातूर. तर इथून आहे ना मला लवकरात लवकर निघायचं होतं, त्यामुळे जे वाहन भेटेल त्याच्यानं मी निघणार होतो. तेवढ्यात आली बस आणि मग बसचं तिकीट वगैरे काढलं बघू शकता. आणि बसने मला डायरेक्ट लातूर भेटली, त्यामुळं डायरेक्ट आपण ठिकाणाला पोहोचतोय. आता बसमधून उतरलो, चला आपण आपल्या बांधकामाकडे निघालो. बांधकाम चालू होऊन बरेच दिवस झालेलं आहे आणि आम्ही कोल्हापूरला असल्यामुळं बांधकाम कुठंपर्यंत चाललं आहे हे बघायला, म्हणजे व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल वगैरे मी कॉन्ट्रॅक्टरकडनं घेत बघतोय वगैरे सगळं, परंतु प्रत्यक्ष बघण्याचा आनंद वेगळाच असतो. वर्षा येऊ शकली नाही, मी आलो आणि मी खूप एक्सायटेड आहे की कुठंपर्यंत आपल्या घराचं काम आलेलं आहे. तसंच तुम्ही पण एक्सायटेड असणार आहेत. तर चला आता तुम्हाला ॲक्च्युली आपल्या घराचं काम कुठंपर्यंत आलं ते दाखवतो. तर इथं बांधकामाची तयारी वगैरे चालू आहे बघा, तर आवाज भरपूर येऊ शकतो. इथं आपलं बांधकाम चालू आहे आणि जी हाईट किती दिसली बघा, म्हणजे किती रस्त्यात ऑलरेडी पक्क्या नाल्या वगैरे झालेल्या आहेत, पण उचलू शकतो भविष्यात. रस्त्याची हाईट वाढू शकते, त्यामुळे आपण हाईट जास्त ठेवलेली आहे बघू शकतो. तर तेवढी हाईट आहे त्या फाउंडेशन. त्याच्या पुढे आता बेड येणार आहे, तर बेडसाठी सगळ्या पूर्ण आता हे बेडचं काम होणार आहे सगळं. टँकचा असेल किंवा त्याचा बेड असेल, स्लॅब असेल, त्याचा असणार आहे का. हाईट आलेली आहे आणि तुम्हाला याचं स्ट्रक्चर आहे ना थोडक्यात समजून सांगतो. हे सगळे जे आहेत ना गणेशचे वगैरे हे पाईप वगैरे हे अंडर खाली फाउंडेशन झालेलं आहे या बाजूला. ही बाजू आहे ना, आता मी घराच्या पश्चिम बाजूला आहे. तर हा पश्चिमेचा हा रस्ता आहे आणि हा इकडचा जो आहे हा घराच्या साऊथचा म्हणजे दक्षिणेचा रस्ता आणि फ्रंट जे आहे आपलं ते त्या साईडला म्हणजे उत्तरेला घराचं तोंड आहे. तर फाउंडेशनचा जो काय हा बेड आहे ना, तर हा बेड बनवण्यासाठी जाळी वगैरे आतरलेली आहे.
पाणी वगैरे मारून अगोदर पण घेतलेलं आहे, पण आज आणखी परत त्याला पाणी मारून वगैरे घ्यायचं काम करण्यापूर्वी. तर आता बघू शकता इथंपर्यंत आपलं काम आलं आहे ना, आज पुढील काम होणार आहे. मित्र आलेत आत्ता जस्ट आणि बरेचसे आम्हाला कमेंट आहेत बरं का, की तुम्ही आता कोल्हापूर आता बांधकाम कोण बघते कोण बघते. तर आमचे म्हणजे माझ्या बंधूचे मित्र आहेत, वर्गमित्र आहेत, एवढं चांगलं काम करत आहेत ना, त्यामुळे आम्ही आता 1 महिना झालाच नाही ना घेऊन 1 महिन्यानंतर आम्ही म्हणजे खाली असं खड्डे होते त्यावेळेस, पण आता डायरेक्ट आत्ता आलो. अतिशय चांगलं काम करत आहेत, त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. मला टप्प्यात जे काय आहेत ना, आपण शॉर्ट व्हिडिओ वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप आहेत ना, तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने काम झालेलं आहे काय ते. तर बघू शकता. आणि वाटलं नव्हतं आम्हाला एवढं म्हणजे कमी वेळेत वरी पावसाची भीती वगैरे होती. तर खूप चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे, त्यामुळे आता इथं पुढे आपल्याला भीती नाही, किती जरी पाऊस आला तयार. हां, तर हे आपलं उत्तर दिशेचा हा रस्ता आहे. तर इथं बांधकाम साहित्य काढत असल्यामुळं आहे ना, आवाज भरपूर येतात, त्यामुळं मी व्हॉइस ओव्हर करतोय. तर हा आपल्या घराचा फ्रंट आहे आणि उत्तरमुखी आपलं घर आहे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे आपण सर्व बांधकाम करतो आणि सगळं आपलं काही प्लॅन आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे खूप छान बसलेला आहे. पुढे तुम्हाला या स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होणार आहेत. हे आपलं बोर हे चालू सद्यस्थितीचं बोर बघू शकता, अशी कंडिशन आहे. ह्याच्यावरती बेड वगैरे येणार. हे बघा बोर आणि याची बांधणी करण्यात आलेली ही पोर्चचा भाग आहे सगळा आणि याच्या खाली पाण्याची टाकी आहे. हे बघा पाण्याची टाकी. तरी जवळपास 10,000 लिटरचा पाण्याचा टाकी. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला बोर घेतलेला आहे आपण, ब्रह्मस्थळ म्हणतो त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आग्नेयला किचन आहे आणि सगळ्या प्रॉपर गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये बसलेल्या आहेत. आणि हे काय म्हणतात, तर हे आपल्या दुसरं बोर आहे. तर एमर्जन्सी किंवा आवर्षणची परिस्थिती असेल तर पुढे आपल्याला यूज करता येईल. आहे भरपूर पाणी आहे, त्याच्यामुळे आपण इथे यूज करणार नाही. हे बेडच्या वरी आपण पॅक करून टाकणार आहे सगळं. ड्रेनेजचा शुष्कटा जेणेकरून G+5 जरी आपण बांधकाम केलं तर थोडी लोक राहिली तरी आहे आपल्याला अडचण येणार नाही त्या पद्धतीने. तर आता चहा घेतला आहे. आमचे शेजारी कुलकर्णी सर आहेत ना, त्यांनी चहा वगैरे त्यांच्या आईने बनवला. चहा घेतला, शेजारी खूप चांगले आहेत. आमच्या साहित्यासाठी करून केलेले आणि इकडे हे सिमेंट वगैरे जे आहे ना, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये सगळं काम चालू आहे बांधकामाचं. ॲक्च्युली मी आहे ना वर्षाला इथं खूप मिस करत होतो, कारण या टप्प्यावर पण तिला पण यावंसं वाटत होतं बघायला वगैरे, परंतु मुलाची शाळा असेल किंवा शांभवी तिची धावपळ होणार, आजारी वगैरे पडू नये म्हणून नाही म्हणलं. बांधकामासाठी मला जाणं भागच होतं, त्यामुळं मी पुढे निघून आलो. तर या ठिकाणी थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं आणि जी काही आपली पूजा वगैरे असते ना, बाबा प्रत्येक टप्प्यावर पूजा वगैरे असते बघा, खूप छानही अनुभव आहे. तर काय आपलं बेड पडणार आहे फाउंडेशन, त्यासाठी पूजा वगैरे वगैरे अर्पण केलं आणि काही स्वीट वगैरे आणलं होतं, ते आपल्या सर्व तिथल्या बांधवांना वगैरे दिलं. तर हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे सगळं घडतं आहे. तुम्ही खूप शुभेच्छा दिल्यात आपल्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये, त्यामुळं तुम्हा सर्वांचे आभार. तर बघा आपल्या घराच्या बांधकामामध्ये आहे ना, या सर्वांचं योगदान आहे. आता त्यांना
अजून कसा जरी असला तर त्यांना ऊर्जा निर्माण करतो. तर काम चालू होतं आणि रस्त्यामध्ये रस्ते बंद होऊ नये म्हणून जसं गरज पडेल तसं त्याच टायमिंगला खडी वगैरे मागवली होती. तर हे ड्रिलिंगच्या टाकायचा मोठ्या कॉन्क्रीट चालू आहे. तर या ठिकाणी मी बघू शकता की हा सेप्टिक टँक आहे आणि तुम्ही म्हणताल एवढा मोठा सेप्टिक टँक. तर हो, आपण भविष्याचा विचार करून वगैरे प्लॅनिंग करून हा निर्णय घेतलेला आहे की बाबा भविष्यात आपण G+5 5 मजली जरी बांधकाम केलं, रेंटल पर्पज ठेवलं तर तेवढ्या लोकांसाठी हे सफिशियंट असावं या उद्देशानं आपण पूर्वनियोजन करून हे सगळं कामं करतोय. वरती जे काही आपण चेंजेस करायचे ते करू शकतो, परंतु बेसमेंटला फाउंडेशनच्या खाली परत आपल्याला चेंजेस करता येत नाही. हा पोर्टचा भाग आहे. हा इथून हा एवढा पूर्ण पोर्च आहे आपला. खूप छान सुंदर पोर्च दिसणार आहे. या ठिकाणी पाण्याचा हाऊस, या ठिकाणी बोर. बघा सकाळी काम सुरू झालेलं. आता दुकान गाळा आणि काय पायरे आहेत ना तो भाग आहे ना बेड बनवायचा. बाकी आता पोर्चचा भाग चालू आहे. आता 4:15 आसपास झाले तर 4:18 झालेले. बराच वेळ लागतो याला. सुंदर दिसतंय. आता प्लेन एकदम टेबल लँडसारखं दिसायला लागतंय. खूप मोठं वाटायला लागलं. तर बघा इथंच आम्ही लातूरमध्ये येणार राहत होतो त्यावेळेस आम्हाला 1,500 महिना भाडं भरणं शक्य नव्हतं. तर याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की बघा आपण स्वप्न बघितले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रामाणिक प्रयत्न जर केलं ना तर कुठलंही स्वप्न आपण साकारू शकतो. फक्त चिकाटी ध्येय असलं पाहिजे आपल्याला प्रत्येकाला. तर बघा इथं बऱ्यापैकी आता बेडचं काम झालेलं आहे. अतिशय चांगल्या फिनिशिंगमध्ये चांगल्या लेअरचा बेड इतर तयार झाला आहे. पोर्चचा हा भाग बघू शकता तुम्ही. काम संपलेलं आहे. त्याचा यावर राहिला तेव्हा तर फायनल लुक बघा आता असं दिसतं. चला आता आवाज येत असेल तुम्हाला माझा. मगाची मशीन चालू होती. तर अशा पद्धतीने बेड झालेला आहे. आजचं काम पार पडलेलं आहे. चला आता मी तुम्हाला गावाकडे लांब देण्याला तिकडं जाऊन सर्वांना भेटून रात्री लगेच मला परतीसाठी निघायचं आहे कारण उद्या परत ड्युटी आहे. तर कसं वाटलं हे काम कमेंट करून नक्की सांगा. ॲक्च्युली तुम्ही जावंसं वाटत नाही एवढं छान दिसायला. तर आजच्या कामाचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. अतिशय छान वाटतोय आता. तर अशा पद्धतीनं आजचं काम आपलं पार पडलेलं आहे बघू शकता तुम्ही. चला तर निघतो आता मी गावाकडे. चला निघूया. तर इथलं काम पार पडलं होतं आणि आता आस लागली होती म्हणजे गावाकडं आई भाऊला आणि रांबायला वगैरे भेटण्यासाठी. तर बसने मी गावाकडे निघालो. उशीर झाला होता आणि हे आमच्या गावाचं बस स्टँड बघू शकता. आणि इथं छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि इथून निघालो. तर लांबजना पाठीहून गावात जाण्यासाठी 3 किलोमीटरचं अंतर आहे. मग मी रिक्षा पकडला आणि रिक्षानं मोडपर्यंत गेलो. आणि इथं माझी ही शाळा बघू शकता. 10वीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा आहे आमच्या गावामध्ये. इकडे आमचे मंदिराचे कळस वगैरे बघू शकता. दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गावात आलोय आणि भाऊ मला मोडला घ्यायला आलं तर. आणि बघा लोणावळची सगळ्यात जगात सगळ्यात भारी राईड आहे. ये का इकडं आमची लेक वाट बघायला भाऊ. पण गाडीवर शेवटी आलो भाऊच्या बसून. झालं बाबा फाउंडेशनचं काम झालं. सगळं झालं. बेड झाला.
आता इकडे बघा वर्षाचा फोन आलाय नगदी भांडणं लावली आता प्राचीन इथं वेळ मिळते का माशी बनवायला म्हणणार आता ती तर इकडे बघा आता रामबाईच्या मित्राचा फार एवढ्या उशिरा फोन आलाय की मासे आहेत असं असं घेऊन जा म्हणून आणि रामबाईला मासे बरोबर सगळे येतात मासे बनवता येत नाही त्यामुळे मग मी हे बघा हा मस्त कुरकुरीत हो बोल बाळा हा तर चला आता मी निघतोय मला उशीर व्हायला लागलाय आणि इकडं व्हिडिओ कॉल चालू आहे भांडणं आहेत आता गेल्यात धिंगाणा जाय आता चला तर अशा पद्धतीने मस्त एका दिवसामुळे बरेच कामं झाले तिथले कामं झाली इथं आई भाऊची भेट झाली सगळेच झाले तर रामभाई पण आलाय आता हॉटेलमधून आणि चला आता निघतो काय काय येतो शांभवी आंटी आंटी म्हणायला लागले या आता कोल्हापूरला चला शेवरी झोपलाय आणि आता हा बायको मारती रे बाबा चला पळा 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 हा बस झालं हा चला येतो हो 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 येऊ का बाय हो हो रामभाई सोडायला आला आता लांबला पाठवून निघतो 11:30 वाजता मला तुळजापूर मोडवरून आहे ना कोल्हापूरसाठी गाडीवर रिझर्वेशन होतं माझं आणि मला गाडी मिळत नव्हती तेवढ्यात एक ट्रॅव्हल्स आली मग तिथनं कॅबिनमध्ये बसलो मस्त गाणे लावलेले ते गाण्याचा आनंद घेत घेत तुळजापूर मोडला पोहोचलो तर आता सध्या मी आहे तुळजापूर मोड या आयुष्यामध्ये तुळजापूर मोड आहे नाही इथं आहे इथून माझी आता ट्रॅव्हल्स आहे आता म्हणजे एवढा धावपळीचा दिवस गेला ना काल ड्युटीवरून आलो वर्षाला दवाखान्यात घेऊन गेलो तिथनं मग उशिरा माझी गाडी 10:30ला होती कसं कसं पोहोचलो गाडीपर्यंत गाडी बसल्यानंतर रस्त्यातच सासरवाडी लागते मग तिथं बाप्पांचं ऑपरेशन झालं त्यांची भेट झाली त्यांना बोललो हे सगळ्यांना बोलणं भेटणं झालं आणि त्याच्यानंतर तिथून लातूरला दिवसभर आपलं बांधकामाचं जे काम चालू होतं तिथं थांबलो दुपारी जेवण वगैरे काही करता आलं नाही मग तिथं पण उशीर झाला जवळपास 7 वाजले मला 7 वाजल्याच्या नंतर तिथून रिटर्न जायला मी 11ला 11:30ला गाडी आहे मला त्यामुळं मग म्हणलं चला घरी जाऊया मग 35 किलोमीटर गाव आहे माझं आलो आई भाऊची भेट झाली रामभायाची लेकरांची भेट झाली जेवण केलं आई भाऊसोबत मस्त आणि थोडंसं फिशचा पण बेस झाला बघितला तुम्ही तर ते झाल्याच्यानंतर मग आता गाडी मिळत नव्हती मला एवढ्या उशिरा रामभाईने लांबणा पाटीपर्यंत आणून सोडलं आणि तिथून मग आता इथं थांबलो आहे आता एक 10-15 मिनटात माझी गाडी येईल इथून बसायचं सकाळी 7 वाजता मी कोल्हापुरात पोहोचतो तिथं पोचल्यानंतर सकाळी लगेच मला 8 वाजता ड्युटी जॉईन करायची आहे त्यामुळं असं धावपळ कालपासून धावपळ चालू आहे पण आनंद आहे सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या काम पण झालं तर असा हा दिवस होता आणि तुम्हाला या बाबतीत बांधकामाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं बोलायचं मला आपण घरी पोचल्यानंतर आता बोलूया तर बघा एक चांगला लाईफ पार्टनर भेटल्यानंतर आणि समजदार जोडीदार मिळाल्यानंतर खूप काही आयुष्यामध्ये चेंजेस होतात अतिशय शून्यातून आमचा प्रवास आहे अक्षरशः म्हणजे 3,000वरती 1,500वरती नोकरी केलेली नोकरीच्या अगदी लग्न झालेलं अशा परिस्थितीतून खूप चांगलं काही करू शकतो आपण ध्येय ठेवले आणि काटकसर केली आणि आणखी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहिलो स्किल शिकत राहिलो तर खूप काही होऊ शकतो आणि बांधकामाच्या बाबतीत बघायला गेलं तर ते पूर्ण जे बांधकाम आहे ना वर्षाच्या इन्कममधून आहे म्हणजे विशेष सांगायची गोष्ट एवढं मोठं बांधकाम करू शकते आपण स्किल शिकून तर चला आता गाडी आली मी निघतो आणि वेळेत पोचलो होतो गाडी पण मिळाली मला आणि गाडीत मी निवांत रात्री माझी झोप झाली सकाळी मस्त कोल्हापुरात मॉर्निंगला उतरलो बघू शकता किती छान वातावरण आहे कोल्हापूरमध्ये 30 तासाच्या प्रवासानंतर धावपळीनंतर आता कोल्हापुरात पोचलोय गाडी घेतो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा घराचं काम कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत महाराष्ट्र जय जिजाऊ जय